नाशिकच्या सातपूर परिसरात गॅसच्या काळा बाजाराचा मोठा भांडाफोड झाला असून पुरवठा विभागाच्या धाडसी कारवाईमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। देशभरात गॅसची टंचाई असताना सातपूर MIDC परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरून काळ्या बाजारात विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सोमवारी सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच तेल कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या पथकासह सातपूर पोलिसांनी औद्योगिक परिसरात छापा टाकला। या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर, वाहने आणि उपकरणे जप्त करण्यात आली। या छाप्यात तब्बल 25,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गॅस एजन्सी चालकासह 7 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांनी दिली आहे। 16 मार्च 2026 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक पोलीस यांची संयुक्त कारवाई झाली। काल माहिती मिळाली प्रशासनाला की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्या काळ्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सप्लाय इन्स्पेक्टर यांनी फिर्याद दिलेली आहे। त्याप्रमाणे पोलीस स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जागेवरून एकूण 168 भरलेले सिलेंडर SPCL कंपनीचे, डिझेल कंपनीचे आणि 300 सिलेंडर काही टाके असलेले व 7 वाहने जप्त केलेले आहेत। नेमकं काय सुरू होतं सर? याच्यामधून घरगुती गॅस सिलेंडर जे होते एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये भरण्याचा प्रकार सुरू होता आणि त्याच्यामध्ये ही रेड केली गेलेली आहे आणि तिथे जे आरोपी होते 7 आरोपी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। कारवाई सुरू आहे। म्हणजे हे जे सिलेंडर जप्त केले हे नियमानुसार देण्यासाठी वापरले जात होते की बाहेर विकले जाणार होते? काय गुन्ह्याची मोडच काय? बातमी तर अशीच होती की तिथे रंग्यात त्यांना पकडलेला एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर करत होते, जे काळ्या बाजारात विक्री करण्यासाठीच ते नेत होते। अशामुळेच गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई करण्यात आलेली आहे। कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला, पुढे काय याच्यामध्ये ECR म्हणजे जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक कायदा कलम 3 आणि 7 आणि 287 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये आरोपी सर्व ताब्यात आहे आणि चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल। तर याच्यामध्ये जे आरोपी ते नेमके कोणाची पार्श्वभूमी म्हणजे एजन्सी चालक असं अजून कोण आहे? एजन्सी चालक आहे, याच्यामध्ये काही मजूर लोक आहेत आणि अजून तपास सुरू आहे। याच्यामध्ये पुढे ज्यांचा सहभाग आढळेल त्या सर्वांना आम्ही याच्यामध्ये आरोपी करणार आहोत। त्यामध्ये काही कमर्शियल सिलेंडर आहे ते कुठे नेले जातात? कमर्शियल सिलेंडरची संख्या कमी आहे, 15-20, आणि त्याची चौकशी सुरू ते करून पुढे घेऊन जातो। तर काही चढ्या दराने विक्री करत होते की काय? काळ्या बाजारामध्ये घेऊन जाणारे सिलेंडर आहेत तर चढ्या भावानेच त्याची विक्री होत असते, त्याप्रमाणे तपास सुरू आहे। आरोपी घरगुती गॅसचा गैरवापर करून वाहनांमध्ये गॅस भरत होते अशी कबुलीही त्यांनी दिली आहे। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान गॅस एजन्सीच्या मालकाचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची शक्यता व्यक्त होत असून या कारवाईमुळे गॅस काळा बाजार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।